रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज मी जरा वेगळं आगळं काहीतरी दाखवतोय. वेगळं आगळं असण्यापाठीमागं कारण हे आहे की हे जे घर आहे खूप सुंदर, खूप मोठं आणि खूप चांगलं नक्की आहे आणि मोकळं ढाकळं सगळीकडे आणि एकदम सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे हे जे घर आहे हे तुम्हाला जर ऐकलं असेल तुम्ही पलावा पलावा पलावा, खरं त्याच पलावामध्ये एक बिल्डिंग झालेली आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये जवळजवळ 2400 कार्पेट असणारा हा 4 BHKचा 4.5 BHKचा खरं फ्लॅट आहे. जर तुम्ही हे बघितलं तर हा तुमचा व्ह्यू आहे तुमच्या घरामधनं, एक नंबर व्ह्यू आहे. कारण खाली जर बघितलं तर तुम्हाला बघा किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे. इथं आलं तर खूप मोकळं ढाकळं आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण तुम्हाला इथे मिळतं. जे मंडळी रिटायर्ड आहेत, आपल्याकडे शहराकडे काय काम आपलं शिल्लक जास्त नाही आहे आणि जरा निवांत वातावरणात राहायचं आहे, मोठ्या घरात राहायचं आहे आणि सगळ्या सुखसुविधा पण आजूबाजूला असायला हव्यात, पण जाणं येणं कोणाचं जास्त नसायला पाहिजे. कारण की ज्यांचं जाणं येणं नसणार आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम आणि चांगला जो पलावा नावाचा प्रोजेक्ट आहे, जिथून नवी मुंबईपासून तुम्ही म्हणू शकता अर्धा किलोमीटर अंतरावरती भविष्यात होईल. आणि आत्ता सध्या मात्र इकडे यायला जायला थोडासा त्रास नक्की आहे. जर इकडे आपण आलो तर श्रीराम स्कूल HDFCचं खूप मोठं एक डेटा सेंटर इकडे आलेलं आहे. लोढा वर्ल्ड स्कूल नावाची एक शाळा खरं इकडे उपलब्ध असणार आहे. आणि आजूबाजूचा जर परिसर तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीनं हा जाणवणार आहे. आपला जो हा फ्लॅट आहे हा बाकी टॉप फ्लोअरला असणार आहे आणि या फ्लॅटला जर तुम्ही बघितली तर एक नंबर बाल्कनी आहे. बाल्कनी केवढी मोठी आहे तुम्ही बघू शकता. आणि बाल्कनीतनं जर आपण बाहेरचा व्ह्यू तर तुम्हाला मी खरं दाखवलेलंच आहे. बाल्कनीच्या आतमध्ये आपण एंट्री जर केली तर इथं हे जे तुम्हाला आता ह्या घरामध्ये दिसतंय हे असंचे असं तुम्हाला TV सहित रिमोट सहित ज्या गोष्टी तुम्ही खरं या घरामध्ये बघताय तर हे तुम्हाला सगळंचे सगळं असं मिळेल. हा तुमचा ह्या घराचा खरं असणारा हॉल आहे जो तुम्ही ह्या पद्धतीनं जो ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडे मस्त मोठी TV बनवलेलं फिनिशिंग वगैरे हे सगळं ह्या मालकाने ऑलरेडी ज्या गोष्टी डेव्हलपरने दिल्या होत्या त्या डेव्हलपरच्या असणाऱ्या गोष्टी त्यांनी सगळ्या तोडून बिडून सगळं त्यांनी त्यांच्या हिशोबाने बनवलेलं आहे. आणि जर तुम्ही ह्या घराच्या आपण बाहेर जायचा जर विचार केला तर बाहेर जाताना हा फ्लॅट ईस्टला आहे आणि आतमध्ये जाताना वेस्टला असणार आहे. ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर जातो त्यावेळेला तुम्ही बघू शकता समोर 2च फ्लॅट असणार आहेत. जे तुम्ही बघितले तर इकडे एक फ्लॅट आहे, त्याच्यानंतर तुमची एक लिफ्ट, 2 लिफ्ट आणि समोर एक फ्लॅट. म्हणजे एका फ्लोअरवरती तुम्हाला 2च फ्लॅट असणार आहेत. लिफ्ट मात्र 2 असतील, 1 आणि 2 असे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की असणार आहे. अधिक जर तुम्ही विचार केला तर एक तुम्हाला सर्व्हिस लिफ्ट पण इकडे दिली गेलेली असणार आहे. म्हणजे असे टोटल 3 लिफ्ट तुम्हाला एका फ्लोअरवरती मिळतात. मस्तपैकी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची ही सजावट त्यांनी केलेली आहे. आतमध्ये जर तुम्ही एंट्री केली तर इथे आल्यानंतर किती सुंदर आणि किती पद्धतशीर असं डिझाईन केलेलं. 2 बेडरूम ह्या साईडला असणार आहे, 2 बेडरूम ह्या साईडला असणार आहेत. हॉलच्या जर तुम्ही ह्या साईडला आपण आलो तर यांनी जेवढा मोठा हॉल आहे तेवढंच मोठं तुम्हाला बघा हवा तुम्ही बघू शकता. हे आता किती हवा आहे या फ्लॅटमध्ये, वरती लाईटसुद्धा हलते एवढी हवा ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला मिळते. आणि जेवढं मोठं तुमचं हॉल होता तेवढाच मोठा परत हा फक्त डायनिंग स्पेस त्यांनी उपलब्ध आपल्याला करून दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता त्या साईडचा हॉल आणि ह्या साईडचं डायनिंग एवढं मोठं आणि वरती जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इंटेरियर डेकोरेशन पण केलेलं आहे. हा जसा डायनिंग टेबल आहे हा असाच तुम्हाला मिळेल. ह्या साईडला पण मोकळं खिडकी असल्या कारणानं जर तुम्ही बघितलं तर एक नंबर हवा तुम्हाला इकडं नक्की मिळते. आणि अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची ह्या साईडला जर तुम्ही आलात तर बाल्कनी आहे. आणि विशेष म्हणजे आत्ता हा जो आहे साऊथला दिसतो, एक बाल्कनी तुमची बाहेर बघितली तर साऊथला आहे, दुसरी बाल्कनी बघितली तर नॉर्थला आहे. म्हणजे अशा पद्धतीचं तुम्हाला तर इकडनं मिळतं. हवा बाकी इकडे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची मिळते. इकडनं मात्र तुम्हाला डोंगर वगैरे असं सगळं गाव वगैरे असं सुंदर दिसतंय. बाकीच्या बिल्डिंग्स आहेत किंवा ह्या शहरात हे जे इथे आजूबाजूला अजून ज्या काय घरं वाढणार आहेत ते घरं तुम्हाला इकडनं मिळतील. बाकी हे जे त्यांनी ह्याच्या आतमध्ये वापरलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या त्यांनी फर्निचरमध्ये ज्या क्वालिटीमध्ये वापरलेल्या आहेत त्या खूप सुंदर मात्र नक्की असणार आहे. जर तुम्ही बघितलं तर इथे जर आलात तर इथं त्यांनी सगळ्यात पहिलं जर इकडे ह्या साईडला आपण आलो तर इथं तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे सर्वंट रूम बनवलेला आहे. आणि हा सर्वंट रूम पण काही छोटा मोठा नाही आहे, चांगला पद्धतशीर मोठा आहे. आणि नंतर सर्वंटसाठी त्यांनी इथे ह्या साईडला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट पण ठेवलं गेलेलं असणार आहे. म्हणजे तुमचं ते डायनिंग आहे, डायनिंगच्या बाजूला किचन आणि किचनच्या बाजूला हा तुम्हाला मिळतो. आणि नंतर हे तुमचं असं किचन आहे. किचनला जरी तुम्ही बघितलं तर इथं मोठा आणि चांगल्या पद्धतीचा असा
एक फ्रीज तुम्हाला डबल डोअर फ्रीज असणार आहे. मॉड्युलर किचन नवं कोरं आणि टच तुम्हाला ह्या साईडला खरं मिळणार आहे. आणि हे सगळं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं हे सगळं सुंदर आणि जसं दिसतंय असं आपल्याला मिळणार आहे. आपण हॉलच्या त्या पलीकडल्या साईडला नंतर जाऊ. तत्पूर्वी आपण डायनिंग साईडलाच पहिलं इकडनं जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर तुम्ही ज्यावेळेला इकडे पुढे जाता त्यावेळेला तुम्हाला इथे एक मस्त आणि चांगल्या पद्धतीची ड्राय बाल्कनी दिलेली आहे. आणि इथे ही सगळी तुमचं वॉशिंग मशीन किंवा कपडे सुकवण्यासाठीच सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा तुम्हाला इकडं मिळणार आहे. खरं तसं हे बघितलं तर जे लोकांना कुठे जाणार नाही त्यांच्यासाठी हे चांगल्या पद्धतीचं नक्की असेल. नंतर हा पहिला बेडरूम आपण ह्या साईडला येतो त्यावेळेला बेडरूम जर तुम्ही बघितला तर एकदम चांगल्या लक्झरी हॉटेल टाईप त्यांनी ह्या साईडला मस्त पद्धतशीर आणि चांगलं कपाट बनवलेलं आहे. कपाटाच्या जर आपण ह्या साईडला आलो तर इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला मिळतं. जे जर तुम्ही बघितलं तर जकुजी टाईप तुम्हाला किंवा बाथटब जरी धरला तर एवढा मोठा बाथटब मिळेल अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे मिळू शकतो. म्हणजे हे जर तुम्ही बघितलं तर खूप मोठा. बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तिकडे ह्या साईडला तुम्ही टी व्ही वगैरे लावू शकता. नंतर तुमचं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ह्या साईडला परत खिडकी आहे. आणि खिडकी जर बघितलं तर टॉप टू बॉटम तुम्ही पूर्ण काचच आहे. त्याच्यामुळे गुजेड आणि त्या सगळ्या गोष्टींचा इथे प्रश्नच नाही इथे. आणि जर तुम्ही बेड बघितला तर खूप सुंदर आणि खूप मोठा बेडरूम तुम्हाला एकदम मिळतो. मात्र तिथून जर तुम्ही इथपर्यंत बघितलं तर हाय हे जसं तुम्हाला काम करून ठेवलेलं आहे हाय असं आपल्याला हे नक्की मिळणार आहे. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं हे घर आहे. हौशी माणसाचं काम आहे. असं लक्झरी आपल्याला हवं कमी पैशामध्ये हवं किंवा मग आपल्याला थोडं लांब ह्या त्या सगळ्या गोष्टींची कॉम्प्रोमाइज ओके असणार आहे. मला असं वाटतं त्या लोकांसाठीच खूप सुंदर घर आहे. आमच्याकडे वेळ नाही काम करायला हे सगळं बनवून घेणं ह्या सगळ्या गोष्टी AC त्याची कंपनीची वरती फॉल सेलिंग किंवा ड्रेसिंग टेबल हे असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हा एक खरं बेड तुम्हाला मिळणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत एक बेडरूम आहे. ह्या बेडरूममध्ये आलं तिथं वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला इकडे पण खूप मोठं हेही नक्की मिळतं. म्हणजे 2400 कार्पेट जर म्हटलं तर त्याचा जर विचार करायचा म्हटलं तर त्या पद्धतशीर हे बनवलेलं आहे. ह्याच्यासोबत मात्र तुम्हाला खरं 3 पार्किंगची सुविधा पण उपलब्ध असणार आहे. नंतर हा थोडासा मधला स्पेस आहे. मधल्या स्पेसनं पुढे आलात तुम्हाला इकडे परत एक बेडरूम आहे. हे बेडरूम पण सजवलेलं आहे. अगदी जसं दिसतंय हे असंच असं आपल्याला हेही मिळणार आहे. पाठीमागं त्यांनी हे खूप सुंदर चांगलं ते पेंटिंगचं आपल्याला हे सगळ्यांचं गोष्टींचं जरा थोडंसं फ्रेम वगैरे पद्धतशीर वरती फॉल सेलिंग वगैरे AC हे सगळं जसं तुम्हाला दिसतं हे असंच असं आपल्याला खरं नक्की मिळणार आहे. आणि परत जर तुम्ही इथे आला तर इथे एक कपाट खरं लावलेलं आहे. ह्या कपाट पण जर बघितलं तर हेही मोठं आणि चांगलं नक्की असणार. खरं हे ग्राउंड प्लस 22 माळ्याची बिल्डिंग आहे आणि 22व्या माळ्यावरतीच हे घर मात्र आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. हे जे मालक आहेत हे मालक घर घेतात पण नंतर सगळं चेंज करून त्यांच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींची निवड करून त्याच्यानंतर मग ते विकतात. म्हणजे थोडक्यात त्यांचं अशा पद्धतीचं कामच त्यांचं हे आहे. त्याच्यामुळं मग ते बांधकाम वगैरे नाही करत पण बांधकाम झाल्यानंतर ज्या आतल्या गोष्टी बदलाव करायचे असतात त्याच्यामध्ये त्यांनी ते चेंजेस करून किंवा मग त्या पद्धतीनं सगळा बदलाव करून त्या अशा पद्धतीचे. आणि ते मात्र घेताना सगळ्या अशा प्रॉपर्ट्या घेतात जिथे प्रॉपर्टी खूप सुंदर व्ह्यू वाईज सुंदर म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते घेतात. नंतर ज्यावेळेला आपण हॉलच्या साईडला जातो हॉलच्या साईडला जर तुम्ही आलात तर इथं मग मात्र तुम्ही पहिल्यांदा आपण व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर बघितलं होतं की किती मस्त आणि किती मोठा असं तुम्हाला इकडनं असा हॉल मिळतो. ह्या हॉलला जरी तुम्ही बघितलं तर त्यांनी त्यांच्या हिशोबाने पेंटिंग डेंटिंग हे सगळं साईड टेबल सेंटर टेबल हे त्यांनी त्यांच्या हिशोबाने खरं तयार करून मग पुढचा विषय केलेला आहे. नंतर आपण ज्यावेळेला पुढे येतो पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे आलात तर इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं खरं आपल्याला ह्या साईडला पण मिळतं. हेही त्यांनी खरं त्यांच्या हिशोबाने हे जे काय म्हणताय तुम्ही हे सगळं त्यांनी त्यांच्या हिशोबाने बनवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला अजून एक बेडरूम बाकी आहे. तर ह्या बेडरूमला आपण येतो. ह्या बेडरूमला ज्यावेळेला येतो त्यावेळेला सेम आपण त्या साईडला ज्या पद्धतीनं गेलो होतो त्या पद्धतीनंच परत तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे टॉप टू बॉटम तुम्हाला काचा आहेत. आणि इकडनं ह्या बेडरूमचा जरी तुम्हाला जसा हॉलचा व्ह्यू आहे त्याच पद्धतीचा असा सुंदर आणि चांगला व्ह्यू जर तुम्ही बघितला तर तुमच्या ह्या बेडरूममधनं पण येतो. खाली जरी तुम्ही बघितलं तर इथे ह्या मेंबरशिप गोल्फ मेंबरशिपची यांची आपल्याला मिळणार आहे. स्विमिंग पूल क्लब हाऊस जिम या ज्या काही ॲम्युनिटी आहेत तुम्ही जर बघितलं तर बघू शकता. टायटन म्हणा किंवा एअरटेल म्हणा किंवा हे सगळे ब्रँड्स सबवे वगैरे हे सगळे ब्रँड्स तुम्हाला इथल्या आतल्यात सगळे शॉप्स ऑलरेडी ओपन झालेले आहेत. तुम्हाला इथं खायला प्यायला हॉटेल हे सगळं ह्या लाईनीत तुम्हाला तुमच्या घराच्या खाली उतरल्यानंतर मात्र उपलब्ध मिळणार आहे. इथं काही भविष्यात
काही बंगलो प्रोडक्ट वगैरे पण येणार आहेत. ह्याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर इथे त्यांनी TV युनिटसाठी किंवा स्टोरेजसाठी असं सगळं कपाट वगैरे हे सगळं बनवलेलं आहे. परत ह्या साईडला जरी आपण आलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आधी इकडे जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला बाथटब एक मोठा या साईडला पण सुंदर आणि चांगला मिळणार आहे. हेही जर घर बघितलं तुम्हाला तर हे तुम्ही अनयूज, अनटच, कधीही न वापरलेलं हेही आपल्याला घर मिळणार आहे. अधिक जर तुम्ही वरती बघितलं तर हिताची कंपनीची AC ह्या बेडरूमला, बेडच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर जागा, हे पडदे किंवा हे बेड वगैरे हे सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं बनवलेलं तुम्हाला आहे असंच मिळणार. वरती जर तुम्ही बघितलं तुम्हाला फॉल्स, म्हणजे इथे येऊन काय काम करायचं नाही, पैसे द्यायचे, चावी घ्यायची आणि राहायला येऊ शकता, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. पण मी सांगितलं त्याप्रमाणे सध्या ह्या साईडला जर आलं तर हे काम कोणाचं आहे आता की ज्याच्याकडे खरंच आपला बराचसा वेळ आहे की आता बाबा बाहेर जाणं येणं कुठेच नाही, फक्त शांतता हवी आहे आणि निवांत राहायचं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी मोठं घर जर म्हटलं आणि किंवा फर्निचर पद्धतीने पाहिजे तर हे घर आपल्याकडे आहे. नंतर आपण आतमध्ये येतो त्यावेळेला परत इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इथं मिळतं. ह्याची साईज जरी तुम्ही बघितली तर ह्याची साईज पण एक नंबर तुम्हाला मिळणार आहे, कारण ह्याची साईज पण खूप मोठी नक्की असणार आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण पुढे येतो, पुढं ह्या वॉशरूमच्या पुढे आल्यानंतर तुम्ही जर ह्या साईडला आलं तर हे तुमचं शेवटचं बेड आहे. ह्या शेवटच्या बेडला जर आपण विचार केला तर त्यांनी TV युनिटसाठी ऑलरेडी ह्या साईडला असं पद्धतशीर डिझाईन केलेलं आहे. नंतर ह्या बेडरूममधनं जर तुम्ही बघितलं तर समोर जर बघितलं तर असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा लेक व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी दिसतो. हे कसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हा सगळा पसंतीचा आणि आवडीचा प्रश्न आहे, किंवा याच्यात जे काम केलेलं आहे ते काम बघणाऱ्याला समजा कळेल की बाबा ह्याच्यात नक्की काय पद्धतीनं हे सगळं तयार केलं. नंतर तुमचं मग ह्या साईडला परत असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठं बेड असेल, आणि जर तुम्ही बेडच्या पलीकडल्या साईडला जर बघितली इथं पण सेंटर टेबल, आणि विशेष म्हणजे तुम्हाला मला सांगायचं आहे इथं एक परत एक खिडकी पण उपलब्ध आहे. याच्यातनं जर ओपन केलं तर मग मात्र एक नंबर हवा पूर्ण घरामध्ये येते. दोन्ही साईडला अशा तुम्हाला खिडक्या मिळणार आहेत. हवा याच्यात पण एक नंबर आहे, म्हणजे पूर्ण तुमचं अख्खं घर ह्या खिडकीमुळे तुमचं पूर्ण घरात हवा मात्र 101% येणार आहे, कारण ती पश्चिम दिशा आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर परत एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कपाट, ह्या साईडला ड्रेसिंग टेबल, अशा पद्धतीचा हा 2400 कार्पेट असणारा, 3 कार पार्किंग सहित असणारा, गोल्फ वगैरेच्या सगळ्या सुखसुविधा असणारा, आणि स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे सगळे शाळा, अशा सगळ्याच गोष्टींचा विचार जर करून ह्या पद्धतीचं हे घर आहे. बाकी नॉर्मल जीवनामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या कॉम्प्लेक्समध्ये मिळतात. डॉक्टर्स आहेत, आता नवीनच त्यांचं ते ज्युपिटर हॉस्पिटल जे आपलं ठाण्याचं आहे, तर ज्युपिटर हॉस्पिटल इकडे जवळच ओपन झालेलं पण असणार आहे. पण जर असं कोणी बघतंय की बाबा निवांत लांब मोठं घर, कमी पैशामध्ये घर, फर्निश फ्लॅट असं पाहिजे असेल तर हा एक पर्याय आपल्याकडे खरं उपलब्ध असणार आहे. जरी राहायला प्रश्न आहे त्याचा किमतीचा, तर ह्याची किंमत जी आहे 4,25,00,000 ॲज इट इज व्हेरिटीजमध्ये असणार आहे. 4,25,00,000मध्ये आपण थोडंफार कमी करण्याचा प्रयत्न पण करणार आहोत. जर अशा ॲटमॉस्फिअरमध्ये, अशा वातावरणात जर कोणाला राहायचं असेल तर हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे. भलेही मी हा पहिला प्रयत्न केला आहे की बाबा इतक्या काय परिस्थिती आहे बघून यावं, बघून आल्यानंतर मी म्हणलं व्हिडिओ काढावं, म्हणून हा व्हिडिओ माहितीच तो व्हिडिओ आपण हा काढलेला आहे. त्यातनं पण जर कोणाला पसंत पडताना असं वाटते घ्यायचं आहे, फोन करा, फ्लॅट दाखवण्यात येईल, आणि नंतर पुढचा प्रश्न बाकीचं बघू. मी जास्तीत जास्त रोज घरं काय ना काय वेगळं चांगल्या पद्धतीचं दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या पाठीमागं माझा उद्देश हा कधीच नसतो की तो फ्लॅट माझ्याकडनंच घेतला गेला पाहिजे, पण लोकांना दाखवणं हे काम आहे. पण मी असं दाखवायचं म्हणून दाखवत पण नाही आहे, ज्याच्या गोष्टींचा बराचसा सगळ्या बारीक सारीक खोचा करून मग त्याचा विचार करून मग पुढं काढण्याचा प्रयत्न करतो. राहिला प्रश्न बऱ्याचशा गोष्टींमध्ये रेट्सबद्दल जर कोणी म्हटलं तर रेट्सचं काय असतं की एखाद्या मालकाने पैसे टाकलेले असतात, मग आपण त्याला ग्राउंड रिॲलिटी दाखवण्याचा 100% प्रयत्न करतो, व ग्राउंडमध्ये नक्की कुठे काय काय रेट चाललेले आहेत हे सांगण्याचा पण प्रयत्न असतो. पण त्यातनं मी तुम्हाला सांगितलं, पहिले अगोदर पण सांगितलं की 95% लोक ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये असतात, 5% लोक आहेत की ते त्यांच्या पद्धतीनं पण असतात. त्याच्यामुळे तिथे माझा नाविलाज असतो. म्हणजे मी पण नुसते काढायचं म्हणून काढत तर नक्कीच नाही, काय आहे ते रिॲलिटी चेक करूनच सगळ्या गोष्टींचा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्या पुढे येत असतो. आमचे जास्त घरं बघा, आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि तो थांबतो. रामकृष्ण हरी मंडळी.